कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका, ग्रंथार्थिया। ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तीदासु अवधारी जोजी, मने निवृत्तीदासु अवधारी जोजी। पुंडलिक हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय। हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरे विन सौजन्य नेने काही, तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळे घडले तीर्थाटन, मनोमार्ग गेला तो येथेची मुखला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून, तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया। ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ। इथं माऊली नामाचं महत्व आपल्याला समजावून सांगतात। त्यांना नामाचा जो अनुभव आलेला आहे, त्या अनुभवाचं महत्व माऊली इथं आपल्याला समजावून सांगतात की ईश्वराचं नाम, भावार्थ, जो ईश्वराचं नाम आवडीनं घेतो किंवा ज्याचं मन श्रद्धेनं ईश्वराचं नाम घेतं, ज्याची श्रद्धा नामावर बसलेली आहे, ज्याची निष्ठा त्या नामावर आणि नामावर निष्ठा श्रद्धा स्थिर झालेली आहे, भगवंताच्या पवित्र नामावर ज्याची श्रद्धा स्थिर झालेली आहे, निष्ठा स्थिर झालेली आहे, निश्चल झालेले आहे, असा साधक इथं धन्य होतो, त्याच्या जीवनाचं सार्थक होतं, त्याच्या जीवनाचं कल्याण होतं। इथं माऊलींना आलेला अनुभव आज आपल्याला सांगतात की नामसाधना करताना त्याच्या 3 पायऱ्या आहेत, त्या 3 पायऱ्यातून आपल्याला वर जायचं आहे। मग 3 पायऱ्या कुठल्या? हरिनामाची गोडी, हरिनामाची जोडी आणि हरिनाम आवडी, 3 पायऱ्या आहेत। मग हरिनामाची गोडी म्हणजे काय?
की सुरुवातीला ज्या वेळेला आपण ईश्वराचं नाम घेतो, ते नाम घेताना हळूहळू हळूहळू हळू ते नाम आतमध्ये मुरत जातं. काहीच कारण नाही त्याचं आपल्याला कळलेलं, तरी आपण नाम घेतो. उगीच काय म्हणतात त्याला, उगीच आपण नाम घेतो. पण ते नाम जसं मुरत जाईल तसं त्याची गोडी लागते, रुची लागते त्याची. त्या नामाची रुची लागू लागली की त्याचा स्वाद आपल्याला जाणवू लागतो. त्या नामामध्ये त्याला स्वाद मिळू लागतो आणि तो स्वाद तो चाखण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला त्यातली त्याला गोडी कळते, त्याला गोडी लागते नामाची. ही माऊलीने सांगितलंय, मला लागलेली ही नामाची गोडी आहे. मग हे ईश्वर नामाची गोडी, ईश्वर नामाचा स्वाद, ईश्वर नामाची रुची पुन्हा पुन्हा घेत गेलो आपण, पुन्हा पुन्हा घ्याविषयी वाटते, ती चाकाविषयी वाटते. त्यावेळेला माऊली म्हणतात त्या नामाचा अनुभव, त्याची साठवणूक मी आतमध्ये करतो. नामाचा मला अनुभव काय आला, नामाचा साठा तर मी केलेला आहे, पण ते नाम घेताना त्याचा जो अनुभव मला आलेला आहे, त्या अनुभवाचा संग्रह मी आतमध्ये केलेला आहे. आणि हा संग्रह ज्या वेळेला आपल्याला मिळतो त्यावेळेला ती नामाची जोडी होते, नामाला जोड मिळते, नामाची जोडी होते. पुन्हा त्याच्या पुढं माऊली तिसरी पायरी आपल्याला सांगतायत की ज्या वेळेला नामाची गोडी, त्याच्या अनुभवाचा संग्रह आपल्याला मिळाला, त्याची जोड आपल्याला मिळाली की त्या नामाची आपल्याला सवय लागते. सुंदर विषयाचा, त्या नामाची सवय लागली की त्यावेळेला ते नाम घेतल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. नाम घेतल्याशिवाय चैन न पडणं हे सवयीचं पहिलं लक्षण आहे. सवय लागली नामाची, पण त्याचं पहिलं लक्षण, मी नाम घेतल्याशिवाय मला चैनच पडत नाही, हे सवयीचं पहिलं लक्षण आहे. आणि हे पहिलं लक्षण ज्या वेळेला त्याला प्राप्त होतं, पुन्हा ज्या वेळेला तो नाम चाकू लागतो, नाम घेऊ लागतो, त्यावेळेला ते नाम काळ वेळेच्या पुढं निघून जातं. काय म्हणतात, कसलीच बाधा त्याला होत नाही. काळ वेळेला टाकून ते पुढं जातं. आणि मग ही खऱ्या अर्थानं काय म्हणतात त्याला, नामाची आवड लागते. नाम ज्यावेळेला तुमचं मुरत गेलं आणि ते नाम एका मर्यादेवर आलं, ते नाम एका उंचीवर गेलं, ती उंची गाठली की तो साधक तितका पवित्र बनतो. त्या उंचीपर्यंत तो साधक जातो, त्याला ती मर्यादा ओलांडली जाते. नाम ज्या वेळेला ही मर्यादा ओलांडते त्यावेळेला हे नामाचं काय म्हणतात, सवयीचं दुसरं लक्षण आहे. आणि कळी काळावर ज्या वेळेला ज्या वेळेला नाम गोडी लागली, त्याची जोडी झाली, त्याची सवय लागली, त्याचा चैन पडत नाही, ते मर्यादेच्या पलीकडे गेलं की काळ वेळाच्या बंधनातून त्याला मुक्त करतो. आणि काळ वेळाचं बंधन त्याला राहत नाही. कोणत्या स्थानावर मी नाम घेतो हे बंधनच राहत नाही. कोणत्या परिस्थितीत मी नाम घेतो ह्याचं बंधनच राहत नाही. कळतंय ना मला? ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी,
रामकृष्ण आवडी सर्व काळ. मग ही आवडीनं ज्या वेळेला नाम घेतो त्या मर्यादेच्या पलीकडे गेलेलं नाम, त्या नामानं पवित्र झालेलं सगळं देह, मन, बुद्धी, अंतकरण पवित्रतेच्या अधिष्ठानावर येतं, शुद्धतेच्या अधिष्ठानावर येतं. आणि मग ही शुद्धता त्याच्या भगवंताच्या जवळ त्याला नेते. मला काय सांगायचं, आवडीनं नाम घेणं म्हणजेच भगवंतापर्यंत माणूस चैन त्याला पडत नाही. लक्षण माऊलीने इथं आपल्याला सांगितलं. आणि म्हणून माऊली इथं समजावून सांगतायत, बरीच लोक ईश्वराचं नाम घेतात पण त्या नामाच्या गोडीपर्यंतच जातात, मग नामाची जोडी आणि आवडीपर्यंत ते जातच नाहीत. मग नामाच्या आवडीपर्यंत गेलेला साधक भेटणं, नामाच्या आवडीपर्यंत गेलेला साधक आपणाला दिसणं, त्याची संगत मिळणं, हे आपलं खरं भाग्य आहे. तो भेटला पाहिजे. नामात मुरलेला मला भेटला पाहिजे आणि नामाचं महत्त्व मला सांगणारं पाहिजे. नाम घेताना ते मी का घेतोय हे मला कळलं पाहिजे. नाम मी कशासाठी घेतोय, माझा संसार चांगला चालावा म्हणून. ईश्वराचं नाम मी का घ्यायचं, ते पवित्र आहे, त्याला उपाधीच नाही नामाला. म्हणून माऊली पुन्हा आपल्याला जीवनातलं मर्म समजावून सांगतायत, दर्शन इथं घडवतायत की जसा वसंत ऋतू आला की इथल्या निसर्गातली पानं, फुलं, झाडं, वेली टवटवीत दिसू लागतात, तेजस्वी दिसू लागतात. काय म्हणतात त्याला, एक तजेलदारपणा येतो आणि सगळ्यांना ते आवडतात. तजेलदारपणा, टवटवीतपणा. तसं माऊली सांगतात आपल्याला, नामाचा वसंत तुमच्या मनात एकदा आला, नामाचा वसंत तुमच्या अंतकरणात जर उतरला तर तुम्हाला तो सतत आनंदित केल्याशिवाय, आनंदानं तुम्ही भरून जाता, समाधानानं भरून जाता. मग तुम्ही परमार्थात असा की संसारात असा, नामानं भरून जातो. कधी, आवडीपर्यंत गेलेला तो नामाचा वसंत. कळतंय ना, तो नामाचा. बघा, कान इकडं करा, कानापेक्षा आपलं हृदय असलं की हृदयाचं कान झालं पाहिजे. अर्जुनाच्या पंक्तीला बसायचं म्हटलं तर तुमची सगळी इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, हे जे मन, बुद्धी, हे तुमचं एका अधिष्ठानावर आलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. हे काय म्हणतात त्याला, बरंच मोरावं लागतं. त्याला 20 वर्ष गेली, 30 वर्ष गेली तरी काय कळत. पण एकदा का माणूस त्याच्यामध्ये मुरला की मग संसाराची बाधा त्याला होत नाही. त्या बाधेच्या पलीकडं तो घेतो. काळ वेळेचं त्याला भानच राहत नाही. मी कुठल्या स्थानावर नाम घेतोय, मी कुठल्या परिस्थितीत नाम घेतोय, मी कुठं चाललोय, हे त्याला भान. ईश्वर स्वरूप झालेला हा जीव आहे. जीव शिव कधी होतो, आवडीपर्यंत ज्याचं नाम गेलेलं आहे तो. रामकृष्ण हरी राम. माऊली पुन्हा आपल्याला समजावून सांगतायत की नामामध्येच ईश्वर सामावलेला आहे. नामामध्ये तुमच्यासाठी बघा, नाम तुम्ही लिहिलंय त्याच्यावर, नामामध्येच ईश्वर सामावलेला आहे. नामामध्येच ईश्वराचं स्वरूप आहे. ईश्वराचं स्वरूप नामामध्येच आहे. म्हणजे ईश्वराचं स्वरूप कुठलं आहे, ईश्वराचं स्वरूप कुठलं आहे, नामात तो भरलेला आहे. नाम भरून आहे. ईश्वराचं स्वरूप आनंदमय आहे, तो आनंदानं भरलेला आहे. मग आपणाला नाम घेतल्यावर काय मिळेल,
आनंदच भेटणार आहे, कारण तो स्वरूपच त्याचा आनंदाचा आहे. म्हणून ईश्वर ज्या वेळेला नामामध्ये भरलेला आहे, त्याचा आनंद नामामध्ये भरलेला आहे. मग ते नाम मी घेताना माझं मन निष्ठेनं नामावर बसलं पाहिजे, श्रद्धेनं नामावर बसलं पाहिजे. त्या नामाला तितकं श्रद्धेनं चिकटलं पाहिजे, तरच आपण गोडी किंवा जोडीपर्यंत पुढे जाऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मग हे मन ज्या वेळेला नामावर निष्ठेनं स्थिर होतं, त्यावेळेला त्या संसाराची बाधा त्या साधकाला होतच नाही. काय मी सांग, नामाचं स्वरूप आहे. नामाचं स्वरूप काय आहे? आनंद. आनंदच आहे. मग नाम घेणाऱ्याला काय मिळेल? नाम घेणाऱ्याला आनंदच. आणि नामच ज्यानं सगळं भरून ठेवलेलं आहे, हा देहच ज्यानं नामानं भर. माऊली म्हणतात, मी नामाचा साठा आत केलेला आहे. मी नामानं भरलेलो आहे. म्हणजे कशानं भरलोय? आनंदाचं भरलोय. आतमध्ये माझा साठा कुठला आहे? नामाचा. आतमध्ये ठेवा माझ्या कुठला आहे? नामाच. मग मला काय मिळेल? आणि आमच्या अंतकरणामध्ये काय आहे? आपल्या अंतकरणात काय, आपल्या मनात काय आपण भरले? आता आपण सगळा आपला व्यापारच भरलाय. मला असं केलं पाहिजे, उद्या उठलं. पण देवासाठी मी 4 वाजता उठू शकतो का? बघू जरा थोडा वेळ बस पडूया, आहे की नाही? देवासाठी उठणारे फार कमी आहेत, पण संसारासाठी उठणारे जास्त आहेत. देवाला वेळ देणारे कमी आहेत, पण इकडे वेळ संसाराला संसाराला 8 तास मी दिले, तर 1 तास सुद्धा मला भगवंतासाठी काढता येत नाही. मग आपण कुठं जाणार? दुःखाकडे जाणार का आनंदाकडे जाणार? 1 तास सुद्धा नाही काढता येत आपल्याला. 24 तास भगवंताने रात्र आणि दिवसाचे. रात्री झोपा, आराम करा. शरीराला आराम देणारी लोक जास्त आहेत, पण आत्म्याला आराम देणारी लोक कमी आहेत. म्हणून तो बेचैन असतो. रामकृष्ण. पुढे जाऊया. हिथं माऊली समजावून सांगतायत, नामानं जो भरलेला आहे त्याला आनंदच मिळणार. म्हणून नामाची गोडी तुम्हाला लागली पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हरिपाठ दिला. हरिपाठ दिला म्हणजे काय दिले आपल्याला? नामच दिलेला. नामच दिलेलं. मग त्या नामाची तुम्हाला जर गोडी लागत नसेल, तर मग तुम्ही कुठं जाल? रामकृष्ण हरी. संसार तुम्हाला बाधकच आहे. संसार तुम्हाला कधीही आनंद देणार नाही. आपण म्हणतो की एवढं झालं की माझं आता व्यवस्थित झालं, असं नाही होत. का होतं? असं होतच नाही, कारण त्याच्यात अपूर्णताच आहे. हे झालं की ते झालं की ते पुन्हा दुसरं निर्माण होतं, आणि आपण कुणाला पुरणार आहे? वेळेत आपण सावध झालं पाहिजे, आणि वेळेत जो सावध झाला तोच मुक्कामाला पोचेल. वेळेत जो सावध झाला नाही, म्हणून माऊलींनी हरिपाठ देऊन, ईश्वराचं नामस्मरण देऊन आम्हाला सावध करण्याचं काम केलं. आम्हाला आनंद कुठं मिळतो? मन भरकटतं विषयाकडं, बहिर्मुख होतं मन. मग बहिर्मुख झालेल्या मनाला आनंद मिळेल का? रामकृष्ण. आनंदच नाही. मग तो आनंद कुठं शोधताय? बहिर्मुख झालेलं मन आनंद कुठं शोधताय? ह्याच्यात आनंदच नाही. पण हे माझं मला मिळालं की मला आनंद होईल, असं कधी होत. म्हणून
सावध होऊन आपण सत्संग केला पाहिजे. सावध तुम्ही नाही झाला तर सत्संग नाही मिळणार तुम्हाला. पुढं त्याचा विस्तृत विषय घेऊ आपण. म्हणून माऊलीने आपल्याला हरिपाठ देऊन सावध केलेला आहे. माझ्याकडे काय कसला ठेवा आता? नामाचा ठेवा आहे, आनंदाचा ठेवा. मग माझ्या बरोबर तुम्ही आला तर तुम्हाला काय मी देणार? दुसरं काय मिळणार? आणि ज्याच्या अंतकरणात मनात संसारच नुसता भरलाय तो काय देणार आपल्याला? संसारातलं मागणं माझं आणि नाम संपवून टाकतं. नाम त्याला पवित्र करतं, नाम त्या मनाला अंतकरणाला शुद्ध करतं आणि मग नाम ईश्वराकडे त्याला सन्मुख करतं. चालणं तुमच्या हातात आहे, त्याची गोडी लावून घेणं तुमच्या हातात आहे, तुमच्या मनावर आहे. मला कुठं जायचं आहे हे माझं ध्येय ठरलं पाहिजे. संसारी माणसाचं ध्येय काय आहे? त्याला ध्येयच नाही काय. म्हणून मी बऱ्याच वेळेला माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे, जगण्याचा माझा उद्देश काय आहे? ईश्वर प्राप्त. मग हे माझं ध्येय बनलं पाहिजे. मग हे ज्यावेळेला देह बनतं त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने ईश्वराकडे सन्मुख होतो. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर. आपण प्रामाणिकपणे बोलूया की रामकृष्ण आम्हाला आवडतो का? विठ्ठल आम्हाला आवडतो का? आणि आवडतो तर तो कसा आम्हाला कशासाठी पाहिजे? ईश्वर आम्हाला कशासाठी पाहिजे? साधा प्रश्न आहे. ईश्वर आपल्याला कशासाठी पाहिजे? आनंदी स्वरूप मिळण्यासाठी. हा, हे आपलं एक झालं. पण बहुतांशी संसारी लोकांना माझ्या संसारातलं मला त्यानं द्यावं. रामकृष्ण. पंढरपूरची आपण यात्रा काय म्हणतात त्याला, वारी करतो. पण बहुत 99.99% लोक की ईश्वराकडे मागण्यासाठीच जातात. मला संसारातलं मिळालं पाहिजे, मला संसारातलं त्यानं दिलं पाहिजे. रामकृष्ण बरोबर. त्याच्या पायाला पवित्र चरणाचं दर्शन घ्यायचं आणि मागणं मागायचं की मला हे तू दे, आणखी 5 वाऱ्या मी तुझ्या करेन. कुणावर? रामकृष्ण हरी रामकृष्ण. मग संसारातलं मागणं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नाम तुम्ही घेतलेलं कुठं जाणार? त्या नामाची मला पुण्याई कधी मिळेल? मागणं मागितलं की तुमची पुण्याई संपली. बरोबर. म्हणून माऊली सांगतायत माझ्याकडे जो ठेवा आहे तो फक्त नामाचाच आहे. माझ्याकडे कुठला ठेवा आहे आतमध्ये? त्या नामाला ह्याची जोड दिली. हा ठेवा आहे माझ्याकडे आणि हा ठेवा मला कुठं घेऊन जाणार आहे? भगवंताकडे. का मला प्राप्ती होणार नाही? अंतकरणामध्ये दुसरं माझ्या काही नाही, आतमध्ये साठा काय नाही. बहिर्मुखी माझं जीवन बघितलं तर माझ्याकडे काहीच नाही. का काय आहे? काही नाही. त्याला दारवाजा विरोधात ताटी म्हणतात तिला. काय आतमध्ये कशाला येईल कोण? रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. मोकळं आपण आलेलो आहे, मोकळं राहता आलं पाहिजे आपल्याला. काही साठवून ठेवायचं नाही. आणि मोकळं जो राहायला शिकला खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनाचा उद्देश सफल होतो. साठवणूक करायला लागला की त्याची सद्गती तिथं होत नाही, तो तिथं थांबला जातो. म्हणून तुम्हाला उदाहरण मी देऊन सांगतो की ज्या वेळेला आपण आजारी पडतो किंवा एखादा रोग आपल्याला होतो, हे काहीतरी पाठीमागचं आपलं कर्म असतं. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. पाप हे रोगाच्या रूपाने आपल्याला येतं.
बरोबर की? संतांचं सांगणं मी तुम्हाला सांगतोय. आम्ही आजारी पडलो म्हणजे पाठीमागचं काहीतरी आपल्या असलं पाहिजे, कर्म असलं. मग असा महारोगी माणूस ज्याला महारोग झालेला आहे, त्यानं बरेच डॉक्टर केले, बरेच वैद्य केले, पण त्याला गुणच येत नाही. गुणच नाही त्याला. तो वाढतच गेला महारोग. मग त्याला गोंदवलेकर महाराजांचं नाव समजलं. मग म्हणलं आता शेवटचा उपाय माझा की संतांच्या जवळ जायचं. संतांच्या जवळ मी का जायचं? हा? रामकृष्ण हरे राम. तिथं मरण आलं तरी चालेल, निदान सद्गती तरी मिळेल. आजारातनं मोकळा होऊ द्या, नाही तर न मोकळा होऊ द्या, पण आजारातनं ते मला मुक्त करतील हा माझा विश्वास आहे. आता डॉक्टरवरचा विश्वास नाही. रामकृष्ण संपला. वैद्यावरचा विश्वास संपला. आता संतांची ये पायी हा माझा विश्वास. त्या विश्वासानं ते गेले. तिथं मरण आलं तरी चालेल, मला सद्गतीला जाईल. पण आम्ही संसारात गेलो तर सद्गती आपल्याला मिळणारच नाही. कसं सद्गतीला जाणार? रामकृष्ण हरे राम. मुखामध्ये नाम येणं फार गरजेचं आहे. म्हणून माऊली आपल्याला जीवनातलं जीवन दर्शन घडवत आहेत की अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये ईश्वराचं नाम येतं त्यानं नाम कसं घेतलं असलं पाहिजे. नामात तो किती मुरलेला असला पाहिजे, त्या नामाच्या आवडीमध्ये तो किती गेला असेल. रामकृष्ण हरे राम. किती आवड असेल, अंतकाळी सहज त्याच्या मुखात नाम येतं आणि श्वासाबरोबर नाम निघून जातं आणि सहज निघून जातो. मी जसं आलोय ना तसं मला सहज जाता आलं पाहिजे, हा माझ्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. सहज जाणं झालं पाहिजे. का आजारी पडत कुणाचंही साह्य नको, कुणाचेही उपकार नको. तुम्ही ज्याचा उपकार घ्याल त्याच्यासाठी तुम्हाला परत यावं लागेल. बरोबर. ऋणातून मुक्त मी झालं पाहिजे. मग ऋणातून मला मुक्त करणारं कोण आहे? तर ईश्वराचं नाम आहे. मग नाम मी किती आवडीनं घेतलं पाहिजे. त्यांना गोंदवलेकरांचं नाव त्याच्या समोर आलं, पावलं भराभर तिकडे चालायला लागली त्यांची. गोंदवलेकर महाराजांच्या तिथं आले, माझ्या रामाचं दर्शन घ्या. रामाचं दर्शन घेतलं, मग गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेतलं. डोळ्यातून त्याच्या पाणी आलं. अनेक उपचार केले पण काही झालेलं नाही. मग त्यावेळेला आता अंतिम वेळेला मी तुमच्याकडे आलो. ते म्हटले आला तर मी तुम्ही बरंच आहे, पण इथं तुम्हाला राहता आलं पाहिजे, राहिलं पाहिजे. इथं नाही राहिला तर तुम्ही मोकळं होणार नाही. मग म्हटलं आता राहिलं, तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे. गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग त्यांच्या हातावर उदक दिलं की 3.5 कोटी तुला नामस्मरण केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. सगळं म्हणले करायला मी तयार आहे, पण ते नाम कसं घ्यायचं? आवडीनं घेता आलं पाहिजे, सवडीनं नाही. आपल्या घरातले आपण कामं करत करत नाम घेतो, म्हणजे सवडीनं घेतो का आवडीनं घेतो? रामकृष्ण. कामाकडे आपलं लक्ष जास्त असतं का नामाकडे लक्ष असतं? रामकृष्ण. बरोबर. माऊलींचं एकच ध्येय की मला सहज तिथं आणि सहज मला पांडुरंग भेटला पाहिजे, हा उद्देश होता त्यांच्या जीवनाचा. आणि तो उद्देश सफल झाला, संपला. माझं काम आता इथं काय?
काही नाही. 22व्या वर्षी आयुष्य संपवलं. आता काहीही कार्य शिल्लक राहिलेलं नाही. आपल्याला तसं वाटतंय? आपल्याला तसं वाटतंय का की माझं आता कार्य झालेलं, आता मला गेलं पाहिजे, असं वाटतंय का? नाही. मग हे वाटणार कधी आपल्याला? 40वी ओलांडली, 50वी ओलांडली, सगळ्या नोटिसा मिळाल्या, केस पांढरे झाले, दात गेले, डोळ्यावर चष्मा, नोटिसा सगळ्या ईश्वरानं दिलेल्या आहेत. त्या वाचण्याचा प्रयत्न मी कधी केलेलाच नाही. ह्या नोटिसा वाचता आल्या पाहिजेत. मी तुम्हाला फार कळवळ्यानं सांगतो. म्हणून सत्संग मला कधी मिळेल तर गाठीला पुण्य असले पाहिजे. पुण्याशिवाय सत्संग मिळत नाही. गाठीला पुण्य नाही, तो आल्यासारखा वाटेल पण लगेच बाहेर जाणार. मी काय सांगते जरा लक्षात घ्या. इथं गोंदवलेकर महाराजांनी उदक त्याच्या हातात दिलं आणि 3.5 कोटीचा जप कर, नाम जप कर, संकल्प सोडला. आनंदानं त्यानं सोड. म्हणजे मला गॅरंटी आहे ना त्यांनी सांगितलेली. 6 वर्षाची तरी माझी गॅरंटी झाली का नाही? रामकृष्ण राम. संतांची पायी हा माझा विश्वास. सत्संग तुम्हाला ईश्वराकडंच घेऊन जाणार, संसारातून मोकळं करणार. बाधा देणार तो ठेवणार नाही. म्हणून नामाकडं आपण वळायचं आहे. इथं संकल्प सोडला आणि नामात, मग सकाळच्या प्रहरी तो लवकर उठणार, झाड लोट मंदिराचे सगळं तो करू लागला. रामाच्या पवित्र चरणाचं तीर्थ घेऊ लागला आणि मग नामात लागला. 5-5.5 वर्षे निघून गेली. हळूहळू आजारातून तो मुक्त होऊ लागला. आणि त्याला आता वाटलं की मी आजारातून मुक्त होतोय, आता मुक्त होण्याच्या मी जवळ मुक्त होणार, हा माझा विश्वास आहे. त्यावेळेला गोंदवलेकर महाराजांच्या जवळ आले. ते त्यांचं दर्शन घेतलं, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि दोघांचा सुखसंवाद चाललेला आहे. त्यांनी सांगितलं की मी जे नाम घेतलेलं आहे त्या नामाचं जे पुण्य आहे, ते पुण्य मी केलेल्या पापाचं निरसन व्हावं म्हणून याच्यासाठी वापरू नका. तुम्ही रामाला सांगा 3.5 कोटी जो मी नाम जप केलाय त्याचं जे काय मला पुण्य मिळाले, तो कर्म भोग होता, तो देहाला भोग देऊन मला संपवायचा आहे. अजून काय असला तरी भोग मला सांगा, मी इथं थांबायला तयार आहे. देहाचे भोग मी इथं संपवायला तयार आहे, पण नामातलं पुण्य मला खर्च करायचं नाही. गोंदवलेकर महाराज त्यांच्या बोलामुळं प्रसन्न झाले आणि मग त्याला बोलू लागले की ज्यावेळेला आपण मालकाची नोकरी करतो, मालकाचं काम जर आपण चांगलं केलं तर मालक आनंदाच्या सणाला, दिवाळीच्या सणाला तो पगाराची वाढ करतो. प्रसन्न झालेत आणि बोलतायत मालकाचं जर काम आपण चांगलं केलं तर आनंदाचा सण म्हणजे दिवाळीच्या सणाला तो पगार आपला वाढवतो आणि त्याला बक्षिसापोटी काहीतरी देतो. तसं माझ्या रामाने तुला हे दिलेलं बक्षीस आहे, रोगमुक्त केलेलं आहे. तुझ्या नाम घेतलेल्याच्या 3.5 कोटीमध्ये तुझं पुण्य आहे, ते तसंच आभारित आहे. तुझा पगार वाढलेला आणि तो वाढत जाणार आहे, पुण्य तुझं वाढत जाणार आहे. मला सांगायचं तात्पर्य काय, नाम कसं घेतलं पाहिजे. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. त्या रामाची चाकरी, या माझ्या माऊलीची चाकरी मी कशी केली पाहिजे,
सेवा मी कशी केली पाहिजे, त्याचं नाम मी कसं घेतलं पाहिजे, केवढी निष्ठा असली पाहिजे, त्या नामावर किती श्रद्धा आपली पाहिजे घेतली पाहिजे. आणि त्या श्रद्धेनं त्या निष्ठेनं ज्या वेळेला मी नाम घेतो, त्या नामाचा उद्देश आपल्या मनामध्ये बाळगतो, त्यावेळेला ते त्याच्याकडे घेऊन गेल्याशिवाय मोकळं करतं आपल्याला. आपण खऱ्या अर्थानं मोकळं झालं पाहिजे. याच देही याच डोळा पाहिल मुक्ततेकडे आपला. मग मुक्त करणारा कोण आहे? एक भगवंत आहे. नाम आपल्याला मुक्तच करणार आहे, पण तितक्या श्रद्धेनं मला घेता आलं पाहिजे. पुन्हा माऊली आपल्याला समजावून सांगतायत की जसं सत्संग जो आहे, तो सत्संग कुणाला मिळतो? गाठीला पुण्य असेल तर. मग इथं माऊली समजावून सांगतायत आपल्याला, समजा सूर्य उगवलाच नाही तर जग कुठं जाईल? अंधारात चाचपडत जीवन जगेल. सूर्यच उगवला नाही तर समस्त जग कुठं जाईल? अंधारातच जाणार आहे. तसं ईश्वराच्या जगात त्यानं आपल्याला पाठवलेलं आहे, आणि इथं येऊन जर आपण त्याचं नाम घेतलं नाही तर आपण कुठं जाऊ? रामकृष्ण हरी. तो अज्ञानाच्या अंधकारातून कधी, मग कुणीही असू द्या, कुणी म्हणजे कळतंय ना, अधिकारी असू द्या आणि कोणी असू द्या, आणि सगळ्यांची नावं नको ना, रामकृष्ण कुणीही असू द्या, जर तो माझ्या इथं जगात मी आणलेला आहे, त्याला कृपा माझी, आणि तो जर माझं नाम घेत नसेल तर तो कुठं जाईल? अज्ञानाच्या अंधकारातच तो कसं तरी चाचपडत जीवन जगणं भाग पडेल त्याला. म्हणून माऊली सांगतात की त्याला सत्संग मिळाला पाहिजे. त्या जीवाला, तो कुणीही असू द्या, त्या जीवाला सत्संग मिळाला पाहिजे. सत्संग मिळाल्याशिवाय त्याच्या मुखात माझं नाम येणार नाही, त्याच्या अंतकरणात माझं ध्यान होणार नाही. त्याला सत्संग मिळाला पाहिजे. मग हा सत्संग मिळतो कुणाला? चांगला उलगडा झाला. सत्संग मिळतो कुणाला? संचय असेल रामकृष्ण. इथं माऊली आपल्याला फार समजावून सांगतायत, गाठीला पुण्य तर पाहिजेच, पण गेल्या जन्मामध्ये जर तुमची वाटचाल ईश्वर प्राप्तीची असेल, ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरचा जर वाटसरू असेल, ईश्वर मार्गाच्या काय म्हणतात, प्राप्तीच्या मार्गावर जो वारकरी चालणारा असेल, तो वाटसरू असेल, त्याच्या गाठीला जर पुण्य असेल आणि तो जर माझ्या नामात सतत राहिला असेल, नामच माझं घेत असेल, त्याच्या अंतकरणात माझं ध्यानच त्याला होत असेल, मनात माझं त्याचं ध्यान होत असेल, तर त्याला सहज सत्संग मिळाल्याशिवाय. कुणाला सत्संग मिळतो? त्याची वाटचाल तशी असली पाहिजे. रामकृष्ण. तुका म्हणे तेथे असावे जातीचे एरा गबाळ्याचे. कसं तरी जगणं हे मनुष्य जन्मासाठी उचित नाही. त्याला हा जन्म मला का मिळालाय हे जाणून घेऊन या मनुष्य देहाचं कर्तव्य काय आहे हे त्याला कळलं पाहिजे. मग हे मनुष्य देहाचं कर्तव्य काय हे मला कधी कळेल?
मनुष्य देह मला मिळालेला आहे, सर्वश्रेष्ठ देह आहे या जगातला. मग ह्या देहाचं कर्तव्य काय आहे याचं ज्ञान मला झालं. झालं पाहिजे. त्याचं नाम मी घेतलं पाहिजे. त्याचं नाम मी घेतलं पाहिजे. हे सत्संगाशिवाय आपल्याला कळत नाही. संसारी माणसाला ज्ञान आहे का ह्याचं? किंवा मोठे मोठे उद्योगधंदे करतात त्यांना ह्याचं ज्ञान आहे का? राम ज्याच्या त्याच्या कर्मानं जो तो तेवढी भरारी घेत. इथं बहिर्मुखी झालेला माणूस दुःखाच्या खाईतच तो जात असतो. मला काय म्हणायचं? म्हणून बावले आपल्याला समजावून सांगतायत, प्रापंचिक माणसाकडं जर प्रापंचिक माणसानं बघितलं तर तो काय बघतो? प्रापंचिक माणसानं प्रापंचिकच माणसाकडे बघितलं तर तो काय बघतो? हा काय बघतो तो? त्याचं घर बघणार, त्याचं बंगला बघणार, त्याची गाडी बघणार. कोणाला दाखवतोय आपण? प्रापंचिक माणसाला. प्रापंचिक माणूस प्रापंचिक माणसाकडे बघताना काय बघतो? काय वस्तू आहे, त्याचं बंगला आहे का, त्याचं गाडी आहे पुण्यात का? संपत्ती काय? त्याचं शिक्षण किती आहे, त्याचा पगार किती आहे, त्याची गाडी आहे का, आमका सगळं, त्याची शेतीवाडी आहे का, हे सगळं प्रापंचिक माणूस प्रापंचिक माणसाकडे बघताना हेच बघणार. पण आध्यात्मिक माणूस त्या माणसाकडे बघताना काय बघणार? नामस्मरण, संचय वगैरे भक्ती मार्गातला मनुष्य आहे का? तो कुठल्या गुणाने संपन्न आहे याच्याकडे त्याचं लक्ष. तुझ्याकडे काय आहे हे आम्हाला माहिती नाही, पण तुझ्याकडे गुण कुठले आहेत, कुठल्या गुणानं तो संपन्न आहे हा तो नुसता बघत असतो. आणि मग त्याची प्रगती त्याच्यावर अवलंबून असते. समाधान मला कधी मिळेल, आनंद मला कधी मिळेल? सगळं भरगतचं घरी असेल तर आनंद आहे? नाही. अहो भांडणच वाढतात. जिथं आहे तिथं भांडण आहे, जिथं नाही तिथं कमावणं आहे. जो तो आपल्या मार्गाने जात असतो. पण जिथं जास्त तुम्ही जमा करून ठेवलं की तिथं रामकृष्ण हरे रामकृष्ण. म्हणून जीवन खाऊन सुखी आहे ना, काहीही बाळगून ठेवू नका. रामकृष्ण हरे. ईश्वरानं निर्माण केलेलं जग इथं तुम्हाला उपाशी तो कुणाला ठेवत नाही काही, पण त्याच्यावर तितकी माझी श्रद्धा असली पाहिजे, तितकी निष्ठा असली पाहिजे. आणि ती निष्ठा त्या नामावर स्थिर झाली की भगवंताला कळवळ्यानं मारलेली हाक त्याच्या कानापर्यंत पोचते. तो धावत आल्याशिवाय राहत नाही, किंवा हा धावत त्याच्याकडे गेल्याशिवाय. रामकृष्ण. संत चरित्र पण एवढ्यासाठीच वाचायचं. रामकृष्ण. आतमधलं मन माझं कुठं धावतंय फार महत्व आहे. मन माझं स्थिर आहे का? नामावर न बसलेलं मन स्थिर कधी राहतच नाही, पण नामावर बसलेलं मन स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. अस्थिरता थांबते त्याची. मन किती चंचल आहे कुणालाच गावत नाही. म्हणून तू मन हे मीची करे. भगवंत म्हणतात तू मन मला देऊन टाक, म्हणजे तुझ्याकडे काहीच नाही. तू मन मला दे म्हणजे काय दे? तू मन हे तू मन तुझं मला दे म्हणजे काय कर? रामकृष्ण. रामकृष्ण. मला दे म्हणजे माझ्या स्वरूपात तू विलीन हो. तुझं मन भगवंत स्वरूप कर, परमात्मा स्वरूप कर, मग तुझ्याकडे काय शिल्लक नाही. मग तुला इथं जगवणारा कोण आहे? मीच आहे. तुला वाढवणारा कोण आहे?
मीच आहे. आणि तुला इथून घालवणारा कोण आहे? आणि मग इथं या सुंदर जगात आल्यावर जीव कुठं रमतोय? सुंदर जगात आल्यावर जीव कुठं? स्वार्थानं माणूस आंधळा झालाय. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे म्हणून स्वार्थ माणसाला आंधळा बनवतो. सगळं तुला कशासाठी पाहिजे? मग तू दुर्योधन बनल्याशिवाय आंधळा बनवतो त्याला. मग आंधळा माणूस तर धृतराष्ट्र मला सगळंच द्या. अरे तुला उपभोग तर घेता येत नाही, तो आंधळा. त्यानं आंधळा झालेला बघा, तो काही करेल सांगता येत नाही. बहिर्मुख पडलेलं मन अज्ञानातून कधीही मोकळं होत नाही, कधीही मोकळं नाही. आणि म्हणून ते आत उतरलं पाहिजे. इथं माऊली आपल्याला समजावून सांगतात, ते मन माझं कधी आत उतरेल? स्थिर झालं पाहिजे. त्या नामावर ते स्थिर झालं पाहिजे. आता इथं पुन्हा आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. प्रापंचिक माणसं प्रापंचिकडे बघताना माझी मुलगी द्यायची असेल तर किती बघतात? बरोबर राम. हे कशासाठी आपण बघायचं? बघायचं कशासाठी? मुलगी सुखात राहील. रामकृष्ण. मग ह्या भरलेल्या घरात सुखी असते? कोणच बोलत नाही. मग ज्याचं घर भरलेलं आहे संपत्तीनं, त्या घरात मुलगी सुखी असते? नसते. हा? नसते. मग सुखी कुठं असते मुलगी? ते नामस्मरण होते. रामकृष्ण. गुणसंपन्न कुटुंब गुणसंपन्न पाहिजे. हा, रामकृष्ण. विषय मुलगी म्हणजे आपण देताना कसं बघतो, घर कसं असावं. आपला विषय आध्यात्मिक विषय. रामकृष्ण. हा, प्रापंचिक माणूस स्थिर मन. प्रापंचिक माणसाकडे बघताना काय बघतो? घरदार कसं? पैसा. तसंच एक कुटुंब होतं आणि एकच मुलगी होती, पण ती सात्विक मुलगी होती. आनंदात असायची, कारण आई वडील वारकरी, ती स्वतः वारकरी, आनंदात असायची. आणि बघताना सुद्धा त्यांनी चांगला मुलगा बघितला. रामकृष्ण. चांगला पगार वगैरे, राहणं बिणं व्यवस्थित, बोलणं व्यवस्थित. उद्याचं माणसाचं काय सांगता येत नाही. ही वारकरी पण ती बिगर वारकरी तिथं चांगले आहेत म्हणून मुलगी दिली. 2 वर्ष आनंदात गेली. दुसऱ्या वर्षी ती मुलगी गरोदर राहिली. सगळ्यांनाच आनंद झाला, पण ती मुलगी खंगत गेली, पांढरी पडत गेली. काहीच तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसेना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, आणि हीच काय म्हणतात का खंगत गेली? आई वडिलांना सुद्धा तिनं कारण सांगितलं नाही. आई वडिलांनी डॉक्टरकडे न्यावं, डॉक्टरला त्यांनी सगळं दाखवावं, तर शरीरात काहीच नाही. रामकृष्ण. मग ही खंगत का चालली? पांढरी फेक का पडत चाललेली आहे? काही का योगायोगानं त्यांना सत्संग मिळाला. साधू महात्मे त्यांच्या गावात आले आणि ते दर्शनाला गेले. त्यावेळेला त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं. संतांचं लक्ष तिच्याकडे गेलं. बाळा, तुला दुःख काय आहे? आईपेक्षा जास्त मायेनं विचारलं, बाळा तुला काय दुःख आहे? का तू खंगत चाललेले आहेस? तुझ्या मनासारखं होईल, फक्त तू माझ्याशी बोलली पाहिजेस. तुझ्या मनासारखं करून देणं माझं काम आहे. मनासारखं तू, माझा राम तुला करून देईल, फक्त तू बोलली पाहिजेस मनात. त्यावेळेला संतांच्याकडे ती बोलली की मी गरोदर आहे, बरोबर आहे, पण माझ्या पतीनं आणि माझ्या सासूनं आम्हाला अट अशी घातल्या की जर मुलगा झाला तर तुला घरात ठेवीन, आणि मुलगी झाली तर तुला घरातनं
रामकृष्ण हा किती खालच्या लेवलचा स्वार्थ आहे. हे मुलीच्या अखत्यारीतलं आहे का? नाही. मग हे का लादलं त्यांनी? अज्ञान. रामकृष्ण हरे राम. अज्ञानी माणूस काय करेल सांगता येत नाही, म्हणून गुणसंपन्न माणूस पाहिजे. तिथं तुम्हाला निश्चित आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. पाक खालच्या स्टेपला म्हणले तुझं याच्यात काय चुकणार आहे? त्याचा तो मुलगा किंवा मुलगी नाही का? त्याचा बी आहे आणि तुझाही आहे. तुझ्यावर आठ कशी. पण तू जर नामस्मरण करत असतील तर आणखी नामस्मरण कर तू. आणि तो राम तुझ्या मनासारखं सगळं केल्याशिवाय नामात तू मग्न हो. सगळं राम तुझं व्यवस्थित करून देईल. बाळंतीण झाली आणि मुलगा झाला, सगळ्या संकटातून मुक्त झाला. अटकुनी घातलेली पती ना, पती बोलला नसता तर काहीच झालं नसतं. सासू सासऱ्यानं एवढं कोण? रामकृष्ण. पण ज्या वेळेला पतीच तुला, अरे बापरे, हा कुठला म्हणजे काय? त्या मुलीच्या हातात काय आहे तेवढं आहे का तिच्या हातात? राम. पण राम नामावर तिची इतकी निष्ठा बसली की मग त्या संकटातून मला सोडवणारा कोण आहे? एका ईश्वराशिवाय. डॉक्टर मला सोडवू शकला नाही, त्याला कळलंच नाही. वैद्य मला सोडवू शकला नाही, त्याला कळलंच नाही. पण सगळ्यातून सोडवणारे एक संत. तुमच्या शरीरावर ते उपचार करतील, मनावर उपचार नाहीत करणार. मग मनावर उपचार करणारा कोण आहे? एक संत महात्मे आहेत, ते तुमच्या मनावर उपचार करतात, शरीरावर नाही करतात. बघा इथं मला काय सांगायचं आहे. म्हणून हे जे मला भगवंतानं शरीर दिलेलं आहे, ह्या शरीराच्या सुखासाठीच मी धडपडतो की नाही? बरोबर. माझ्या शरीराला सुख मिळालं पाहिजे याच्यासाठीच मी सगळं करतो. बरोबर आहे? बरोबर. पण हे शरीर एक दिवस जाणार आहे हे का कळत नाही आपल्याला? हे जाणार आहे. महत्वाचा प्रश्न बघतो मी. शरीर एक दिवस माझं जाणार आहे, मला ज्ञात आहे की माझं शरीर जाणार आहे. मग शरीराला सुख तुम्हाला कुठलं पाहिजे? कोणत्या सुखासाठी तुम्ही धडपडताय? कशासाठी सुख पाहिजे शरीराला? तुम्ही शरीराला जर सुखात ठेवू लागला तर आतला आत्मा तुमचा काय म्हणतात दुःखी झाल्याशिवाय. मग आत्मा जर दुःखी असेल आणि शरीराला जर तुम्ही सुखात ठेवत असाल तर खरा आनंद आपल्याला मिळेल का? रामकृष्ण. म्हणून आत्मा त्याचा अंश आहे आणि तो आनंदित राहण्यासाठी त्याचं नामच घेतलं पाहिजे, त्याचं ध्यानच केलं पाहिजे. मग आत्म्या त्या परमात्म्याचा अंश आहे आणि त्याचं जर जीवानं ध्यान केलं, त्याचं जर आनंदानं त्यानं नाम घेतलं तर तो आत्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मला काय म्हणायचं तर म्हणून ज्या वेळेला मी नाम घेतो ते नाम ज्या वेळेला आतमध्ये उतरतं आणि उतरलेलं आत जे नाम आहे मनात आत उतरतं, मनाच्या काय म्हणतात त्याला अंत शेवटपर्यंत जातं आणि मनात जो अज्ञानाचा पडदा आहे तो फाडून टाकतं आणि आतल्या रामाशी ते एक होतं. म्हणून माऊली इथं आपल्याला जसं संत मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग मनाची बाग मी जर चांगली नामानं फुलवली, मनाची बाग
जर मी त्याच्या नामानं फुलवली तर मन कसं राहील? आनंदित प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे नाम त्याच्या आतमध्ये उतरलं पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. आतमध्ये उतरत नसेल तर ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी. शरीराला आपण कशासाठी सांभाळायचं आहे? संतांनी शरीर कशासाठी सांभाळलं? आम्ही कशासाठी सांभाळतोय? रामकृष्ण कशासाठी सांभाळतो? उदाहरण देऊन आपण त्याचा प्रश्न घेऊ. समजा नवीन लग्न झालेली मुलगी आहे, मुलगा आहे. मुलगा चांगला काय म्हणतात ग्रॅज्युएशन झालेला आहे, नोकरी त्याला मिळालेली आहे, चांगला नोकरीला आहे, लग्न झालं आणि त्याचे सासरे ते संत महात्म्याकडे जाणं येणारे होते. भेटीगाठी. मुलाच्या लग्नाला 6 महिने झाले आणि मग त्यानं सगळं काय म्हणतात विमा वगैरे उतरला आणि एक दिवस योगायोगाला सासरे आणि दोघे संतांच्याकडे गेले. संतांच्या बरोबर बोलणं झालं. मग तो सहज बोलून, बाबा मी विमा उतरला. कशासाठी विमा उतरला? विमा कशासाठी मी उतरला? अपघात झाला तर अपघात वगैरे झाला, हा माझ्या पश्चात इतरांना पैसे मिळाले. हा हा रामकृष्ण. मग त्यावेळेला हा प्रश्न बरोबर आहे, पण त्यावेळेला ते संत महात्मे म्हटले तू विमा चांगली गोष्ट आहे, मग तू नाम घ्यायला सुरुवात कर ना. नाम तू घेतोयस? ते म्हणले नाम आत्ताच कशाला घ्यायचं, रिटायर झाल्यावर विमा. या शरीराची म्हणलं काय म्हणतात शाश्वती नाही, म्हणून मी विमा उतरलाय की लोकांना माझ्या पश्चात पैसे मिळावे. हे जसं विम्यानं तू मागच्या लोकांची काळजी केलीस तसं तुझी तुला काळजी काय आहे? स्वतःची काय तुझं हित ईश्वराच्या नामात आहे हे तुला कळून सुद्धा जर नाम घेत नसशील तर तू कुठं जाशील? माणसाला कळतंय की ईश्वराच्या नामात मी राहावं, त्याचं ध्यान करावं, त्याची पूजा करावी, त्याच्यात आनंद आहे आपल्याला आणि तो आनंद मला मिळावा, पण तो घेण्यासाठी ते प्रयत्न करत नाही. मला काय म्हणायचं तुम्ही आत्ता सांग. विमा उतरला मग नाम का घेत नाही? माझं हित स्वतःचं मला कळलेलं आहे तरी सुद्धा मी पुढं ढकलतो. हे कशासाठी? पश्चात त्यांना पैसे मिळाले पाहिजेत, बरोबर, त्यांचं चांगलं करून ठेवलं. आणि तुझं काय? हा स्वतःचं काय? रामकृष्ण. म्हणून माऊली काय प्रश्न विचारतात आपल्याला की या जीवाला समाधान कधी मिळेल, या जीवाला समाधानाची प्राप्ती कधी होईल, ह्या जीवाला जे मी साधन दिलेलं आहे त्या साधनाचं कर्तव्य काय आहे, ह्या साधनाला तुला मी दिलेलं आहे त्या साधनाचा उपयोग मी कशासाठी करतोय. तुझं हे साधन दिल्यावर तुझं ध्येय काय बनलं पाहिजे, तुला निश्चित कुठं जायचं आहे. आणि जरी माझं तू नाम घेत असलास तर ते नाम तू कशासाठी घेतोयस, नामाचा तुझ्या उद्देश काय आहे त्याच्यावर तुझं आहे. रामकृष्ण. माझं हित कशात आहे हे जर मला कळून सुद्धा नाम मी घेण्याचं टाळत असेल तर माणूस कुठं जाणार? रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण. आपले आपण करा सोडवणं. म्हणून आजच्या सेवेनं मला इतकं सांगायचं आहे की माऊली म्हणतायत की ईश्वराचं नाम तू आवडीनं घे, नामाची तुला गोडी लागू दे. ईश्वराचं चरित्र, संतांचं चरित्र त्याचं आवडीनं तू अभ्यास कर. आवडीनं अभ्यास केलास
आवडीनं जर नाम तू घेतलंस तर या जगात ईश्वराशिवाय प्रीती करण्यासारखी दुसरी वस्तू नाही. ह्या जगामध्ये फक्त ईश्वरावरच मी प्रीती करतो आणि प्रीती करण्यायोग्य तो एक ईश्वरच आहे याची त्याला जाणीव होते. आणि ही जाणीव घेऊन ज्या वेळेला आपण नाम घेतो, त्या नामाचा अधिकारी बनतो, त्यावेळेला ते नाम तुम्हाला सर्व तीर्थांचं काय म्हणतात लाभ घडवून आणतं. लाभ करून आणि या इहलोकामध्ये हा लाभ झाला की त्याला वैकुंठात, इहलोकातच पण तो वैकुंठात जातो. इथंच त्याला वैकुंठ प्राप्त होतं. मला काय म्हणायचं, तिथलं सुख त्याला इथं मिळतं. कधी? ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. नामाला जोड द्यायची आहे, त्याचा साठा करायचा आहे, त्याच्या नामाचा अनुभव, त्याचा संग्रह करायचा आहे आणि त्या संग्रहाला नामाची जोड द्यायची. त्याची जोड दिली की मग आपल्याला ईश्वराच्या नामाशिवाय चैन पडत नाही. सवय लागते त्याची. नामाची सवय लागली की नामाशिवाय आपल्याला चैन पडत नाही. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नामाची गोडी मला कधी लागेल? मन स्थिर झालं पाहिजे. नामावर मन स्थिर झाल्याशिवाय, नामाची निष्ठा लागल्याशिवाय, निष्ठेनं नाम घेतल्याशिवाय, मन निश्चल झालं पाहिजे. मन एकदा नामावर स्थिर झालं की त्याची गोडी लागते. आपलं मन स्थिर आहे का नामावर? राम आहे का नामावर स्थिर? रामकृष्ण स्थिर झाले आपलं मन? झालं. रामकृष्ण. गोंदवलेकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्तानं आपण थोडं बोलायचं. रामकृष्ण. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम रामकृष्ण राम. गोंदवलेकर महाराजांना मिळालेला हा सिद्ध मंत्र आहे. त्यांच्या सद्गुरूंनी दिलेला हा सिद्ध मंत्र आहे. गोंदवलेकर महाराज, तुमचा आमचा जन्म हा वासनेपोटी झालेला आहे, पण संत महात्म्यांचा जन्म हा पवित्रतेतून झालेला आहे. वासनेचा तिथे लवलेश नाही. जन्माला ते आलेले आहे. ईश्वराने त्यांना पाठवलेलं आहे. कशासाठी? जगाचा उद्धार करण्यासाठी. गोंदवलेकर महाराज थोडक्यात त्यांचं बघून आपण. जन्म झाला त्यांचा, पण 4 महिन्याचं बाळ जेवढं वजन असतं तेवढं त्यांचं त्या जन्माच्या वेळेला. एकदम गुटकुटीतपणा, चेहऱ्यावर भयंकर तेज होतं त्याच्या. 6-7 महिन्याचे झाले गोंदवलेकर महाराज. आईच्या कडेवरून खाली उतरायचं नाही. रामकृष्ण. काही प्रसंग सांगून आपण पुढे जायचं. आईच्याकडे कुठलंही काम करत असताना आईनं कडेवर घेतलं पाहिजे. एका जागेवर थांबायचे नाहीत. ते जे काय दिसल ते फेक, काय कर असंच करायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण. एक दिवस यांना सकाळी उठायला उशीर झाला. त्यांचे पतिदेव उठले अगोदर, अंघोळ वगैरे सगळं झालं आणि देवपूजेच्या तयारीला लागले. शानी पटापट जरा उशिरा उठल्यामुळे पण गोंदवलेकर महाराज त्यांच्या कडीवरच होते. त्यांना काम बरोबर करता येत नव्हतं. त्यावेळेला गोंदवलेकर महाराजांना 7 महिन्याचे असताना त्यांनी खाली ठेवलं. म्हणजे बाळा तू बस, माझं काम मला जरा उरकू दे. खाली ठेवल्याबरोबर काही प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. खाली ठेवल्याबरोबर ते रडायला इतके लागले. आईनं सगळं काम संपवलं, काहीच ऐकलं. रडं त्यांचं थांबलंच नाही. मग आईनं खाऊ आणून दिला. आई त्याला रागावली, समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा आक्रोश थांबला. हे रडणं बघून त्यांचे पती त्या मंदिरातून आले. कारण हे जे कुटुंब होतं, आई राम भक्त होती आणि वडील विठ्ठल भक्त होते, वारी करणारे. रामकृष्ण. ईश्वर तसा एकच आहे. रामकृष्ण. काय म्हणतात? कुठं राम आले, राम भक्त आणि विठ्ठल भक्त. ते मंदिरातून बाहेर आले. रडणं कानावर गेलं आणि मग त्याने बाळाला समजावण्याचा प्रयत्न केला. आता काय केलं पाहिजे? आणि म्हणून विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे त्याला रडत रडत घेऊन गेले आणि मग विठ्ठल रुक्माईची प्रार्थना केली आणि मग त्याला हळूच त्यांनी कानात बोलले की बाळा, तुला आईचा सहवासच पाहिजे का? आईचा सहवासच तुला आवडतो का? आणि मग विठ्ठलाच्या समोर अगरबत्ती लावलेला जो अंगारा होता त्या बाळाच्या कपाळाला लावला आणि बाळाला एकदम शांत झालं. एकदम शांत झालं. बाळ हसायला लागलं. रडणं थांबलं. गोंदवलेकर महाराजांना ईश्वराच्या भजनाची फार आवड होती. फार आवड. 3ऱ्या वर्षी काय म्हणतात त्याला, भजन केल्याशिवाय किंवा भजन ऐकल्याशिवाय मंदिरात जाणार, आजोबा आजींच्या बरोबर ईश्वराचं जे काय असेल ते तिथं करणार, त्या मंदिरात बसणार, भजनामध्ये नाचणार वगैरे. त्यांना गोडी लागली. 4थ्या वर्षी त्यांना ती धुळाक्षरं शिकवली. 5व्या वर्षी थोडं थोडं त्यांना कळायला लागलं आणि मग ते गावात सगळीकडे जायला लागले. घरी थांबलेच नाही. शेजारी पाजाऱ्यांनी नेलं तरी ते तिथं एका जागेवर थांबायचं नाही. काय म्हणतात त्याला,
कुठंतरी फिरत राहणार. मग त्यांची जी वाणी होती ती अगदी रसाळ होती. आपल्या हृदयातली जी तळमळ होती ती तळमळ त्यांच्या वाणीनं ते घालवून टाकायचे. इतकी वाणी त्यांची रसाळ होती, म्हणजे उपजल्या चतुर वाणी म्हणतात ना तशी होती. तळमळ नाहीशी करणारी वाणी. सगळीकडे जायचे. एक दिवस त्यांनी ज्यांचं बाळंतपण केलं त्यांचं त्या सुईणीच्या घरी गेले. सुईणीला मला दही भात पाहिजे, मला दूध भात पाहिजे, ते खाणार, अर्धं ठेवणार आणि मला सांगणार आता मला घरी येऊन. रामकृष्ण हरी राम. काय म्हणतात त्याला 5वं वर्ष गेलं. त्यावेळेला त्यांचे गावातले काय म्हणतात लोकांच्या बरोबर त्यांची मुलांच्या बरोबर दोस्ती झाली. त्याच्यात ते फिरणार, खोड्या करणार, सगळं करणार. 6व्या वर्षी इथं समजावून त्यांना सांगितलं आजोबाजीने, तुला काय आवडतंय बाळा? तर मला ईश्वराचं नाम आवडतं. मग भजन पूजनाकडे त्याचा ओढा त्यांचा लागला. 6व्या वर्षी 6वं वर्ष पूर्ण झालं की मग त्यांना शाळेत नेलं. शाळेत नाव टाकलं. शाळेत गेल्यावर त्याने सगळी मुलं एकत्र यायची. शिक्षक यायच्या अगोदर आणि ते सगळ्यांनाच म्हणायचे म्हणा श्रीराम, जय जय रामकृष्ण हरी, किंवा काय जय जय रघुवीर सम, हेच त्यांना शिकवायचे. रामकृष्ण हरी राम. शिक्षक आल्यावर त्यांना ते काय म्हणतात शिकवू लागले की ह्यांना गणिताचे पाढे शिकवायचे, ह्यांना काय म्हणतात बाराखडी, हे सगळं एका दिवसात अभ्यास करून मोकळे. काय म्हणतात त्याला एक पाठीमाणूस. एका दिवसात सगळं. 6 महिन्यात सगळं शिक्षण झालं. गुरुजी म्हणलं आता तुला काय देणार मी? माझ्याकडे सगळं द्यायचं होतं ते तुला दिलं मी, आता माझ्याकडे काय देण्यासारखं नाही. 6व्या वर्षी काय म्हणतात 6व्या वर्षी त्यांची अगोदर मुंज झाली. मुंजीच्या वेळेला तो ब्राह्मण येतो. ब्राह्मणाने सगळं त्यांना पूजेचं वगैरे ज्ञान दिलं, सगळं झालं. मग हे म्हटले ज्ञान मला मिळालं, आता मला पुढचं सांगा. तर म्हटले 4 वेद तुला पठण केले पाहिजेत, 6 पुराणं म्हटले शिकवा तुम्ही. अरे म्हटले एक वेद पूर्ण करायला 20 वर्ष जातात, एक पुराण पूर्ण करायला 10 ते 12 वर्ष जातात. आपल्या दोघाला आयुष्य आहे का तेवढं? रामकृष्ण. आणि एवढं मी कधी शिकव? अरे म्हटलं मग गोंदवलेकर म्हण एवढा वेळ याच्यात घालवायचा आपण, मला पटपट सगळं सांगा, मला कळतंय सगळं. म्हटले माझ्याकडे तेवढं मला ते कळतच नाही. रामकृष्ण. मग मुलांना घेऊन ते जर शिक्षक नसेल तर बाहेर यायचे, विट्टू दांडूनच खेळत बसणार. घरी रोज त्यांच्या आईकडे कंप्लेंट, काय म्हणतात त्याला, रोज तक्रार यायची. एक दिवस आई फार चिडली. आत्ता म्हटली उद्या त्याला किती तक्रारी आपण सरकार, किती लोकांना समजावून, काही महत्त्वाचे प्रसंग सांगून पुढे जातो आपण. तो घरी आला आणि घरी आल्यावर आई म्हटली बाळा ये इकडे जवळ, तुला काय आवडतंय? तर म्हणले ईश्वराचं मला नाम आवडतं. म्हणले चांगली गोष्ट आहे, मग ह्या तक्रारी तुझ्या काय येत आहेत? तर मग त्यांनी कानाला हात लावला. म्हणले आई उद्यापासून माझी एकी तक्रार. अरे म्हटले तुझ्या वडिलांची जी काय म्हणतात त्याला कुलकर्णी पद आहे ते सांभाळ. ते म्हणले सगळं मला ज्ञान आहे त्याचं. आई म्हणले मी आता एकही तक्रार तुझ्याकडे येऊन देणार नाही. आता शाळेतल्या तक्रारी झालं, शाळेतला अभ्यास संपला. गुरुजी म्हणतात ह्याला तुम्ही शाळेत झाले सगळं आता पाठवूच नका. मग ह्याला घरीच ठेवला. घरी हा बसला की शाळेतले विद्यार्थी घेऊन राहणार सगळ्या गावात. काय म्हणतात विट्टी दांडू याच्यामध्येच त्यांचा वेळ जायचा. आणि गुरुजी एक वेळ काय म्हणतात काही कामानिमित्त दुपारच्या सुट्टीत घरी गेले. घरी जायच तोपर्यंत त्यांचा एक मित्र होता शाळेतला, तो बी नामाचा काय म्हणतात महत्त्व, त्यानं ते श्रीराम म्हणून धडे घ्यायला सुरुवात केली. पोरासने दिलेला अभ्यास तसाच राहिला आणि हे श्रीरामच म्हणत बसले. गुरुजी आले तर म्हटलं हे माझं काही तर काम नाही. आता मुलांना उद्या जर समजा एखादा अधिकारी आला आणि विचारला प्रश्न तर काय श्रीराम म्हणून सांगणार आहेत का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.
थोडक्यात मला इथं म्हणलं आता राहणं योग्य नाही वाटत, म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळा पसारा बांधला. म्हटले दुसऱ्या गावाला आम्ही जातो. गोंदवलेकर महाराज त्यांच्या पाठीमागनं पळत पळत गेले वेशीवर आणि त्यांना हात जोडले. तुम्ही का जाताय? ह्या ईश्वराच्या जगात जो रामनाम घेत नाही तो कुठं जाईल? तुम्ही ध्यान करा. तुम्हाला मी सावध करतोय, रामनामाला सोडून रामनामाचा अव्यय करून जर तुम्ही जात असला तर तुमचं चांगलं कसं होणार? चांगलं कसं होईल तुमचं? रामनामाला सोडून जो जातो त्यावेळेला त्याने रामनाम म्हणा. तुम्हाला जायचं तिकडं जावा, पण रामनाम घेत जावा. आणि मग त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. खरंच मी चुकतोय बरं का. रामनामाला सोड डोळ्यातनं पाणी आलं. गोंदवलेकर महाराज म्हटले जाताय तर तुम्ही जावा, पण म्हणा रामकृष्ण हरी, म्हणा श्रीराम. आणि मग तो श्रीराम म्हणत म्हणत गाडीतलं निघून गेला. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. गोंदवलेकर महाराज हळूहळू हळूहळू मोठे झाले. आता घरी काहीच काम नाही. मग आई म्हटली आपल्या ज्या गायी आहेत ना ते गवळी राखतात, त्याच्यापेक्षा तूच राख, तुला गुंतवून ठेवते इकडं. मग गाईला घेऊन तो त्या यांच्या गवळ्याबरोबर रानात जायला लागला. थोडक्यात मी सांगते आपलं रामकृष्ण. रानात गेल्यावर त्यांनी जनावरं मोकळी सोडून द्यायची, जातील तिकडं जातील, खातील ते खाईल सगळं. आणि मग ह्यांनी काय करायचं, दगडं गोळा करायची त्या सवंगड्याबरोबर. त्या दगडाची एक भिंत बांधायची, तयार करायची छोटी. त्याच्या पुढं 3 दगडं ठेवायची. एक दगड मोठा मधला मोठा घ्यायचा, दोन्ही बाजूचे लहान, आणि त्याच्या पुढं एक दगड. मग त्याला मुलं विचारायची हे कशाला? तर हे लक्ष्मण, हा राम, आणि ही सीता, आणि पुढं दगड आहे तो हनुमंत. समजावून सांगायचे. आणि मग त्यांच्या हातात काठी होती, ही माझ्या हातात काठी आहे तो माझा विना समजायचा, आणि तुमच्या हातात काठी आहे त्याचे पताक आपण समजायचं. आणि त्या नामातच तिकडं दर करायची. इकडं जनावरं दुसऱ्याच्या शेतात जायची, कोणाचा भुईमुग खायची, कोणाचं काय म्हणतात शाळू वगैरे, आणि रोज कंप्लेंट घरी. पुन्हा इकडचं शाळेचं व्याप संपला, आता इकडचं व्याप सुरू झालं. आई एक दिवस खवळली की हा सुधारणार, भजनाचा वेळ जास्त, पण इकडं म्हटले ह्याला नाही जमत. आईनं काठी घेतली, येण्याची वाट बघितली की बाळा असा कसा रे तू माझ्या पोटी जन्माला आलास? त्यावेळेला आई रागावून बोलताना बाळ परत हसू लागला, आणि हसल्यामुळं आणखी आई चिडली. त्याची काठी घेऊन मागं लागली. गोंदवलेकर महाराज पुढं आईचा पाय कशाला तरी अडकला, थटला, आणि आई धपकन खाली पडली. रामकृष्ण. गोंदवलेकर महाराजांनी बघितलं आणि आईकडं धावत आले. डोळ्यातून पाणी आलं. माझ्यामुळं तुला लागलं. आईला आधार देऊन उठवलं. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या. आईनं बघितलं डोळ्याकडं की माझ्यासाठी तुझ्या डोळ्यातून केवढा गुणवान माझा पोरगा आहे. उठवलं, आईला आधार दिला, आईला परत घरी नेलं. त्याच गोंदवल्यामध्ये नदीच्या काठावर एक हनुमंताचं मंदिर होतं. त्या मंदिर मोठं होतं. त्याच्यावर काही जे वारकरी येत होते देवासाठी ते तिथं थांबायचे. 2 दिवस थांबणार, 1 दिवस थांबणार, पुढं निघून जाणार. काही बैरागी यायचे तिथं थांबायचे, प्रवासी यायचे तिथं थांबायचे. एक वेळ असा रामदासी तिथं आला आणि तिथं थांबला. गोंदवलेकर महाराजांचा इकडं क्रम वाढला होता. मंदिरात जाऊ लागले, देवाकडे जाऊ लागले, संतांची भेट घेऊ लागले. तो रामदासी आला, मनातले आपले प्रश्न त्यांना बोलू लागले. इथं माऊली एक आपल्याला समजावून सांगतात बाबा जीवनातलं मर्म. आपल्या पुण्याईनं ज्यावेळेला आपल्याला सत्संग मिळतो, आपल्या पाठीमागच्या कर्मानं
पाठीमागच्या पुण्याईनं ज्यावेळेला आपल्याला सत्संग मिळतो त्यावेळेला त्या सत्संगातला सुखसंवाद तुम्हाला श्रवण करता आला पाहिजे. तो श्रवण करता येत नसेल आणि त्या सत्संगात जर संघर्ष तुम्ही करत असाल तर तुमचं दुर्दैव तुम्हाला त्या संघातून सत्संगातून बाजूला केल्याशिवाय जीवनातलं खरं दर्शन माऊली इथं आपल्याला घडवतं. कुठपर्यंत आलं? मंदिरात जायचं. हा संत महात्म्यांचं दर्शन घ्यायचे, आपल्या मनातले आध्यात्मिक प्रश्न विचार. रामदासजी आला, 3 दिवस तो तिथं थांबणार होता. रोज मनाचे श्लोक तो मोठ्यानं म्हणायचा, गावात जायचा, गोंधवल्या मनाचे श्लोक म्हणत जायचा. दुपारी त्याचं ध्यान पूजा अर्चा सगळं करायचा. संध्याकाळी प्रवचन रामावर करायचा, रामायणावर करायचा आणि परत रात्रीला कीर्तन त्याचं व्हायचं. एक दिवस निवांत असताना गोंदवलेकर महाराज त्यांच्या जवळ गेले. त्यावेळेला त्यांनी म्हटलं, तुम्ही हे सगळं कशासाठी करताय? त्यांना प्रश्न विचारला. हा तुमचा वेश, तुम्ही हे सगळं करताय ते कशासाठी? तर म्हणले, मला ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी. सुंदर प्रश्न आहे. मग तुम्हाला ईश्वराची प्राप्ती झाली का? ते म्हटले, नाही मला झाली. न होण्याला कारण काय? तर म्हटले, मी जे आता करत चाललेलो आहे ते मला सद्गुरू भेटावेत म्हणून. हे जे मी आता करतोय ना, तसा मला सत्संग मिळावा, सद्गुरू भेटावेत म्हणून. आणि हे तळमळीचे शब्द त्यांच्या अंतःकरणात जाऊन बसले. गोंदवलेकर, मला जर माझ्या रामाची प्राप्ती करायची असेल, त्याचं जर दर्शन मला घडवायचं असेल, त्यांचा साक्षात्कार मला तर मला कुठं गेलं पाहिजे? सद्गुरू पहिल्यांदा मला मिळाला पाहिजे. तळमळीचं बोलणं हृदयात लागलं आणि मग घरात बेचैन झाले. आत्ता मला सद्गुरूंच्या रस्त्याकडं चाललं, मला भेटले पाहिजेत. आता माझ्या ह्याच्यात कोण आहे ह्याच्याकडे त्यांचं लक्ष लागलं. आणि मग एक दिवस त्यांनी, त्यांचे 2 मित्र होते, त्या मित्रांना आपल्या मनातलं मनोगत सांगितलं. 2 मित्र त्यांचे तयार झाले. 3:30 वाजता. घरच्यांना हे सांगायचं का? तर अजिबात नाही, घरचे आपल्याला सोडणारच नाही. 10 वर्षाचं 11 वर्षाचं वय आहे. गोंदवलेकर महाराजांचे जे मित्र होते दोघांना सांगितलं, आपण 3:30 वाजता राहत. त्यांचा गोंदवलेकर महाराजांच्यावर इतका विश्वास होता की दिलेला शब्द ते पाळणार. 3:30ला बरोबर ते नदी काठावर आले. नंतर एक मित्र आला, नंतर 3घांचं ग्रुप झालं. आता आपण जाऊया. तर मजल करत 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 ते निघाले. जिथं भूक लागेल तिथं गावात मागायचं, पायाला आराम पाहिजे म्हणून थोडा आराम करायचा, खायचं, आराम, आणि पुढं वाटचाल करायची. थोडक्यात करत करत ते कोल्हापूरला पोचले. आणि कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरात गेले. 3घांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. दर्शनानं बरं वाटलं त्यांना. आता राहायचं कुठं? तर धर्मशाळेत गेले. पाठीमाग धर्मशाळेत ते राहू लागले. रोज दर्शन, 2-3 दर्शन. त्यातला एक जण त्यांचा मित्र म्हणला, बस आता मला इथनं पुढं नाही यायचं. ज्ञानदेवा गोडी, इथून मला आता पुढं यायचं नाही. म्हटलं, मला घरी जायला परवानगी द्या. गोंदवलेकर महाराज म्हटलं, जावा, तुमची इच्छा नसेल तर राम. परत निघाला. शिकडं 10 दिवस झाले. गावी सगळेच कुठे गेले. माझा गणोबा एकटाच नाही गेला, गोंदवलेकर महाराज एकटे, तर हे दोघे आहेत बरोबर. मग हे गेले कुठं? काय कळायलाच मार्ग नाही. हा 10व्या दिवशी ज्या वेळेला परत आला
त्यावेळेला सगळीच जमली तर त्यांनी सांगितलं अशा अशा सद्गुरूंच्यासाठी भेटीसाठी आम्ही बाहेर पडलो, मला तिथपर्यंत जाता आला, आता मी घरी आलो, ती दोघं पुढं जाणार आहेत, काही काळजी करू नका म्हटली त्यांची. खाणं पिणं सगळं व्यवस्थित देत आहेत, त्यांना मिळतंय म्हणले. आपलं आत्तापर्यंत आम्ही उपाशी नाही. अंबाबाईचं सकाळच्या वेळेला दर्शन घेतलं आणि आता म्हणले पुढं जाऊया. ही बातमी इकडं आईवडिलांना कळली. आईवडिलांनी दोघं चौघं आणखी घेतले आणि त्यांच्या भेटीला निघाले. त्यांनी इथं दर्शन घेऊन हे कोल्हापूर सोडायच्या मार्गावर चालत चालत असताना एक भिकारी गोंदवलेकर, गोंडसपणा त्यांचा चांगला होता, शरीर धष्टपुष्ट आणि सुंदर दिसत होतं त्यांचं. त्याच्यामुळं कुणाचंही लक्ष जायचं. धर्मशाळेत ज्या वेळेला राहिले त्यावेळेला लोक त्यांच्या पाया पडायला यायचे कोल्हापुरात. त्यांच्यासमोर थोडी पैसे कोण ठेवायचे, कोण त्यांना काय म्हणतात फळफळावर ठेवायचं, कोणी आपल्या गळ्यात त्यांचे हार घालायचे. त्यांचे इतकं ते म्हणतात काय म्हणतात वैराग्यशील जीवन होतं. अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि हे दोघं पुढं निघाले. बातमी कळल्याबरोबर वडील त्यांना घ्यायला आले, दर्शन करून पुढं निघाले. आणि त्यावेळेला एक त्या कोल्हापूरचा जो काय म्हणतात त्याला अधिकारी काय म्हणतात राजाचा राजदूत का काय त्याला ते टांगा करून येत होते दर्शनाला. आणि ही दोघं त्यांच्या पाठीमागं तेवढ्यात एक भिकारी मागे लागला गोंदवलेकर महाराजांचा. गोंदवलेकर महाराजांना सारे माझ्या मशीन म्हणले द्यायला काहीच नाही, मी तुला काय देणार आहे, आम्हीच भिक्षा मागतोय. नाही काय तरी द्या काय तरी. त्यावेळी त्यांच्या कानात सोन्याची बाळी होती, त्याला काय भिकबाळी काय म्हणतात ते रामकृष्ण. ती अशी काढतात, अशी तोडून काढली आणि त्याच्या हातावर ठेवली. रक्त बंबाळ झाला कान, रक्त पुसत पुसत दोघं देवाचं नाव घेत 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 वाटेला चालले. तेवढ्यात तो टांगा करून तो अधिकारी इकडे येत होता दर्शनाला. सकाळची वेळ आहे 8-9च्या दरम्यान. आणि मग त्याचं लक्ष 50 वर्ष वय झालेलं त्यांचं, पोटी संतान काय नव्हतं, कोणतरी चांगला मुलगा मला दत्तक घ्यायचा आहे ह्या भावनेनं ते नेहमी यायचे. आणि ही पोरांच्याकडे यांच्या बघितलं, हा गोंदवलेकर महाराज दिसले, त्याने टांगाच थांबवला. त्यांची विचारपूस केली की तुम्ही कुठले आहात, कुठून आलात, कुठं जायचं आहे. म्हटलं चला बसा टांग्यात माझ्यावर. आणि मग त्यांची मंडळीला सांगितलं की याला आपण दत्तक घ्यायचं. रामकृष्ण ऐकता ना, रामकृष्ण डोळ्यावर नाही ना, नाही रामकृष्ण झटकायचं जरा. टांग्यात त्यांना बसवलं, घरी नेलं, मंडळीला सांगितलं की या मुलाला आपण दत्तक घ्यायचं. तेवढ्यात ही मंडळी आली. रामकृष्ण वडील त्यांचे ती 4 जण आले, निघाले रस्ते. त्यांना कळलं की समोर गेलेले आहेत. मग त्यांना तो काय म्हणला पत्ता, रोज येणारा माणूस, त्यांच्या घरी ते गेलेले आहेत. त्यांच्या घरीच थांबवलेलं होतं त्यांना. आणि मग गोंदवलेकर महाराजांच्यावर एवढी मर्जी बसली की त्यांच्या बरोबरच्या मुलाला ते विसरले, त्याला ते सुद्धा बरोबर. मग ते गोंदवलेकर महाराजांना बोलले की मी आता घरी जातो, माझं बी काम झालं. रामकृष्ण हरे रामकृष्ण. म्हटलं ठीक आहे, तुला जायचं असलं. ते तिथंच थांबले. आणि हा इकडं घरी यायला आणि ही इकडे शोध करत जायला. तर मग त्यांनी बरोबर सांगितलं की अमक्या ठिकाणी जावा. तिथं गेले, तो अधिकारी त्यांना भेटला. दोघांची चर्चा. त्यावेळी त्यांनी सांगितलं 50 वर्ष वय झाले, आम्हाला ह्या मुलाला दत्तक तुम्ही द्या. त्यावेळी त्याचे वडील बोलले की नाही, हा मुलगा तुम्हाला दत्तक देता येणार नाही. इतकी त्यांची समजूत काढली. पण नाही म्हटल्यावर त्या मुलाला घालवत ते त्या देवीपर्यंत आले, घरापर्यंत. रामकृष्ण गोंदवलेकर महाराजांना घालवत.
गोंदवलेकर महाराजांना घरी नेलं. घरी नेल्यानंतर काही दिवसात त्यांच्या आजोबा जे वारले, काय म्हणतात, घरचं वातावरण वेगळं झालं. त्याला चैनच पडेना. ज्या मार्गानं मला जायचं होतं आता त्या मार्गानं मला गेलं पाहिजे. आणि मग एक दिवस न सांगता घरातून बाहेर पडले. आईला फक्त सांगितलं की माझी काही काळजी करू नकोस, मी निश्चित परत येणार, पण कधी येणार मी तुला नाही सांगणार. सद्गुरूंच्या भेटीसाठी मी निघालोय, ती भेट झाल्याशिवाय मी घरी येणार घरातनं बाहेर. आईनं मी सांगितलं कुटुंबात सगळ्यांना, पतीला, काही काळजी त्याची करू नका, त्याची इच्छा आहे, तो गेलेला आहे, चांगल्या कामासाठी गेलेला आहे. आणि मग सगळी निवांत आपली रामनाम घेत राहिले. गोंदवलेकर बऱ्याच संतांना भेटत गेले, फार मोठं भेटत 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 पुन्हा मागं त्या अरण्यात गेले. काय म्हणतात ते अरण्य मोठं, त्या अरण्य ते बर्फात हिमालयात, तिथून पाठीमागाल मराठवाड्यात आले. आणि मग तिथं तुकाराम महाराज त्यांच्या कानावर आले. तुकाराम महाराजांना मला भेटायचं आहे म्हणून ते तिकडं आले. नदीत आंघोळ केली आणि मग काय म्हणतात मराठवाड्यातल्या त्या गावाकडे निघाले. 9ला तिथं ते पोचले त्या गावात. आणि मग त्यांनी विचारलं, बाबा इथं तुकाराम महाराज, तुकामाई त्याला म्हणायचे. गोंदवलेकर महाराजांच्या अंगावर एक लंगोटीने एक सदरा, तुकामाईच्या अंगावर तसंच. तुकामाई म्हणजे तुकाराम, एक लंगोटी आणि काहीतरी अंगावर, काय डोक्यावर टोपी, हातात काहीतरी म्हणतात ते चिलीम, रामकृष्ण हरी, आणि माळ रामकृष्ण हरी राम, हा त्यांचा वेश. त्यांनी गावात विचारलं, बाबा महाराज, तर म्हटले तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर कुठंतरी अरण्यात बघा, कुठंतरी नदीकाठावर जावा, कुठंतरी शिवारात जावा, ओढ्याच्या काठावर कुठं निवांत स्थळी तुम्हाला ते भेटते. त्यांनी बराच शोध घेतला आणि शांतपणे त्यांच्या घराच्या भिंतीला टेकून बसले. कोण? गोंदवलेकर महाराज टेकून बसले. तेवढ्यात आरडाओरडा करत आले. तुकाराम आरडाओरडा आले. 3 दिवस त्या अगोदर म्हणायचे की एक जण असा येणार आहे आणि माझं सगळं नेणार आहे, एक जण येणार आहे माझं सगळं नेणार आहे. आरडाओरडा कळत आले की हे कुठून, आणि दोघांची दृष्टादृष्ट झाली. इतके प्रसन्न झाले दोघांच्या दृष्टा. त्यावेळेला तुकाराम त्यांच्या अंगावर गेले, ती तुला मी आता सोडणार नाही, तुला मारून टाकणार. काय म्हटले? तुला मारून टाकणार. गोंदवलेकर महाराज म्हटले, हा जीव तुमच्या पायावर मी ठेवलेला आहे, काय करायचं ते तुम्ही करा. त्या पवित्र चरणावर ते तसे पडले. त्यावेळेला त्यांनी घट्ट त्याला धरलं, उठवलं आणि छातीशी कवटाळलं. तुझीच मी वाट आत्तापर्यंत बघत होते. काय म्हणत? संत महात्मे लगेच स्वीकार करत नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण अगोदर झटकतात आणि मग त्याच्यातून आपण जर व्यवस्थित राहिलो तर त्याला स्वीकार करतात. मग गोंदवलेकर महाराज तिथं सगळी कामं त्यांची करायची. एक दिवस ते नदीवर गेले आंघोळीला. दोघं तिघं मुलं आंघोळ करत होती. ते आंघोळ करत असताना गोंदवलेकर महाराजांना तुकाराम महाराज बोलले, हा इथे खड्डा काढ. तो खड्डा काढला त्यांनी. मग त्यांनी त्या 3 मुलाला आणलं आणि त्या खड्ड्यात टाकलं, वरनं माती टाकली, ते सगळं भरून काढला. आणि मग गोंदवलेकर महाराज म्हटलं, ह्याच्यावर बस आणि रामनाम करते, रामनाम घे. ते जाऊन एका झाडाखाली शांत बसले. ह्या मुलांचे आई वडील शोधत शोधत आले. ह्यांना ताकीद दिलेली होती, कुणी आलं तरी काही बोलायचं नाही, इथनं उठायचं. केवढा आदेश होता, परीक्षा होती त्यांची. ती 3 मुलांचे आई वडील तिथं आले. त्यांच्या विचारलं, महाराज आमची मुलं इथं दिसली का? तर आंघोळीला आले असतील.
एक नाही दोन नाही बोलले. त्यांची नजर गेली नव्हती, तुकामाईंच्या तिकडे गेली, तिकडे गेले. त्यावेळेला त्या तुकामाईने सांगितलं, त्याच्याकडे जावा, त्याला ठोका, त्याला मारा, तुमच्या मुलाचं तो बरोबर तुम्हाला कुठं आहे ते सांगतील. ह्या भाषेत सांगितलं. आणि मग हे चिडून आले, त्याला माहिती आहे म्हणले, तो बसलाय त्याच्या खालीच पोरं त्याने पुरलेले आहेत. आणि मग ही चिडली, त्याला मारायला त्याने सुरुवात केली. मार बी तेवढा सहन केला, पण काहीच बोलले नाही. रामकृष्ण. तुकामाईंनाच ते बरं नाही वाटलं, पळत आले. अहो काय झालं, त्याला त्यांनी बाजूला केलं, ती माती त्यांनी स्वतः बाजूला केली. आणि मुलांना एकाएकाला ती मेलेली त्यांनी बघितली. मुलं आईवडीला आक्रोश करून म्हणले, काय झालं, तुमची मुलं तर म्हणले चांगले आहे, तुम्ही काम ना आक्रोश करताय, मारा तुमच्या पोरासने. तरी एकाएकाला हाक मारेल तसं ते बाहेर आलं खाणं. ते कसं आलं, हसत बाहेर आलं. रामकृष्ण हरे राम. हसत बाहेर. गोंदवलेकर महाराजांना एक दिवस नदीवर आंघोळीला घेऊन गेले. आंघोळी करत असताना म्हटले, मार उडी ह्याच्यात, कल्याणीसारखं मार उडी ह्याच्यात. त्याच्यात उडी मारली. आता वर ये म्हणेच तो ते वर नाही आले. काय म्हटले, वर ये, मार उडी म्हणल्यावर आदेश आहे. मारली उडी, आतच थांबले. काय नाही. मग गावात आले, म्हटले माझा बाळ गेला, माझा बाळ गेला, माझा. सगळी लोक आली, गळ घेतले, गळ टाकले, पण ते गळाला बी लागला नाही. आणि मग शेवटी त्यांनी काय म्हणतात की बाबा बाळा ये आता वर. त्यावेळेला सगळ्यांच्या देखत ते बाळ वर आले. करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध. बीज शुद्ध जर झालं तर ते ईश्वर स्वरूप होतं. काय करू शकणार नाही. काही सामर्थ्यवान सद्गुरू हे समर्थ असतात, सामर्थ्यवान असतात. आणि मग त्यांच्याकडे येणारा जो या मार्गावरचा वाटसरू आहे तो त्यांच्या दृष्टिक्षेपात आल्याशिवाय राहत नाही, त्यांच्या छायेत आल्याशिवाय तो. पण या मार्गावरचा वाटसरू पाहिजे, या मार्गावरचा तो वारकरी पाहिजे. रामकृष्ण त्यांच्या दृष्टिक्षेपातून तो कधीही चुकू शकत नाही, आलाच पाहिजे. म्हणून इथं माऊली समजावून सांगतायत, जर जमिनीवर साखर पडली असेल, जमिनीवर गूळ पडला असेल तर मुंगळ्यांना बोलवावं लागत नाही. ते साखरेच्या मार्गानं हळूहळू हळूहळू तिकडं येतात, मुंग्या येतात, मुंगळे येतात, त्या गुळापर्यंत येतात आणि मग तिथं मौज मजा घेतात. तसं या अध्यात्माच्या वाटेवर जो चाललेला काय म्हणतात वाटसर, की मला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, त्याच्या गाठीला पुण्य आहे, त्याच्या मुखात सतत नाम आहे, आतमध्ये त्याचं ध्यान आहे. आणि मग या संतांच्याकडे ते आकर्षित झाल्याशिवाय सहज त्यांना भेट होते आणि मग पुढच्या मार्गावरती त्यांना घेऊन जातात. गोंदवलेकर महाराज तिथं ते 9 महिने अजिबात त्यांचं म्हणजे टोटली जागरण सेवेतच गेला. आणि मग रामनवमीचा दिवस उजाडला. त्यांच्या दुसऱ्या शिष्यांना तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुकामाईंना तुम्ही तिथं अमुक ठिकाणी रामनवमी साजरी केल्या, तिकडं तुम्ही जावा. गोंदवलेकर महाराजांना बसवून ठेवलं आणि मग एका वडाच्या किंवा याच्या झाडाखाली त्यांना नेलं. तिथं त्यांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. जे वशिष्ठ ऋषीने रामाला दिलेलं होतं तेच मी तुझ्यावर आज प्रसन्न होऊन तुला देतोय. त्याच्या मस्तकावर हात ठेवला बोललो आणि मग देहभान विसरून गेले. समाधी अवस्था प्राप्त झाली. पुन्हा समाधीतून त्यांना जाग केलं. तुला जे मिळायचं ते मिळालेलं आहे, मी दिलेलं आहे, आता तो आनंदात गेलास तरी चालेल. जाता जाता माझे सद्गुरू आहेत, त्या समाधीचं दर्शन घेऊन तू पुढं जा, मी पाठीमागे. दोघेही गेले, त्यांच्या सद्गुरूच्या समाधीजवळ गेले, समाधीचं दर्शन घेतलं आणि त्या समाधीवर जी फुलांची माळ होती
ती अलगत समाधीतली माळ उचलली आणि गोंदवलेकर महाराजांच्या अंगावर पडली. त्यावेळेला तुकामाईने सांगितलं की मी दिलेला आशीर्वाद माझ्या सद्गुरूंचा सुद्धा आशीर्वादाला त्याला पूरक आहे. आता तू तीर्थाटन करत करत जा. तीर्थाटन करायला त्याला 10 वर्ष निघून गेली. करत 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 ते गोंदवल्यात आले. दाढी वाढलेली, डोक्यावरच्या जटा वाढलेल्या, एका हातात रुद्राक्षाची माळ, एका हातात ते काय म्हणतात रामकृष्ण, पायात पादुका आणि शेवेला दुसरे 4 बैरागी. गोंदवल्याच्या हनुमान मंदिरातच ते उतरले, तिथंच थांबले. आणि मग सगळ्यांना गोंदवल्यात बातमी मिळाली की कोणतरी बैरागी आलेला आहे, इथं थांब. ती धुनी त्यांनी पेटवली आणि गोंदवल्यातली सगळी माणसं त्यांच्या दर्शनाला येऊ लागली. यांचे आई वडील सुद्धा त्यांच्या दर्शनाला, थोडक्यात मी सांगू, दर्शनाला आले. बघितल्याबरोबर त्याने मनोमन त्यांच्या पवित्र चरणाचं दोघांच्या दर्शन घेतलं. आज मी ओळख करून नाही देणार. अजून माझं तीर्थाटन बाकी आहे. मला सद्गुरूंनी जी अट दिलेली आहे ती पूर्ण झाल्यावर मी घरी येणार. मनोमन त्यांचं दर्शन घेतलं. त्याच्याजवळ ह्यांचं दर्शन त्याने घेतलं. मग ते विचारतायत बरं की बाबा, आमचा एक मुलगा घर सोडून गेलेला आहे, तो तुम्हाला कुठं दिसला का? याच पंथात तो कुठंतरी असेल, असाच कुठंतरी बैरागी बनलेला असेल, तुम्हाला कुठं दिसला का? त्यावेळेला म्हटले त्याचं वर्णन करा तुम्ही. तुमचा मुलगा कुणाचा संवाद चाललाय? आई वडिलांनी ओळखलं नाही, पण गोंदवलेकर महाराजांनी ओळखलं. त्याचं वर्णन करायचं झालं तर म्हटले माझा मुलगा चांगला गोंडस आहे, देखणा आहे, एक लक्षण. दुसरं, बोलण्यात तो अतिशय चतुर आहे, सगळ्यांची तळमळ तो जाणतो. तिसरं लक्षण म्हणजे प्रभू रामचंद्राचं नाम त्याच्या मुखात सतत असतं. ही 3 लक्षणांनी. अरे म्हटले हा तर मला भेटला. कोण म्हटलं? हा म्हटले मला भेटलेला आहे आणि मी त्याची भेट घेतली, माझी भेट झाली की मी 1 वर्षानंतर त्याला घेऊन तुमच्या घरी येतो. काही काळजी करू नका. मनातली सगळी तळमळ काढून टाकली. हे त्यांचं मेन उद्दिष्ट होतं. जो माणूस, जो साधक ज्या संसारानं तापलेला आहे, जे प्रश्न मनामध्ये उठलेले आहेत, त्यांच्या मनातली तळमळ घालवणं हे संतांचं पहिलं काम. आणि तेच गोंदवलेकर महाराजांनी केलं. ते झाल्यावर एक माणसं त्या गावात तमाशा होता, ते सांगायला नको. त्याच्यामध्ये 2 माणसं अशीच म्हणले बैरागी आलेत, ते गांजा पिणारे असतील आणि ही तमाशाला गेली नाही, ती ह्यांच्याकडे गेलीत. कुणाकडे? गोंदवलेकर महाराज. त्यांना वाटलं तसं मिळेल, पण त्यातले ते गोंदवलेकर महाराज नव्हते. यांच्याकडे गेल्यावर त्यांच्याबरोबर बोलायला लागलं. त्यांनी त्या गणूला ओळखलं. कोणाला? गोंदवलेकर. त्यांचं नाव गणपती. ओळखल्यावर म्हटलं आता घरी जाऊन मी तुमच्या सांगतो. सकाळच्या पारी सगळे उठायच्या आधी निघाले. रामकृष्ण निघाले. ते सासरवाडीला गेले. सासरवाडीत तिथल्या मारुतीच्या मंदिरात थांबले. तिथले लोक त्यांच्याकडं शंकेचं निरसन. सासू बी आली आणि त्यांची पत्नी बी आली. बैरागी बाबाच्या जवळ बसले आणि म्हटले असं असं आहे, एक 8-10 वर्ष झाली हिचा पती घरातून गेलेला आहे, तो कसा आहे ते आम्हाला काय कळेल. त्यावेळेस ती बैरागी बाबा त्यांच्या मनातली खळबळ झाली, तळमळ काढून टाकायच्या. म्हणले काही काळजी करू नका, तुम्ही निवांत असा. तुमच्या मुलीचं काही नुकसान तर तुमच्या मुलीला न्यायला येईल. बघा तुम्ही ह्या वर्षात सगळं घडून जात. कोण म्हणते? गोंदवलेकर महाराज. ह्या वर्ष काही राहत नाही म्हटलं. म्हटले बाबांनी सगळी तळमळ आमच्यातली काढून टाकली. पुढं त्यांची चुलत बहीण होती, तिथून ते निघाले आणि चुलत बहिणीच्या दरवाज्यावर गेले. जय जय रघुवीर समर्थ. चुलत बहीण तिला काय म्हणतात घेऊन आली भिक्षा.
वाढायला लागली. त्यावेळेस तिचं नाव घेतलं, भीमाबाई आण काहीतरी मला वाढायला. भीमाबाई म्हटल्यावर ती ओळखलं, म्हणली कोण मला माझ्या नावानं हाक मारतंय. ती आतमध्ये गेली आणि ती शिदा घेऊन आली. अरे भीमाबाई म्हटलं शिदा बिदा नको, तू मला ओळखलंस का? त्यांना ओळख फक्त दिली चुलत बहिणीला, की मग त्याच्याकडे निरखून पाहिल्यावर मग ते अरे माझा हा गणू आहे. अरे तुझे आई वडील म्हणले किती का, आणि इतकी त्याला घट्ट मिठी मारली की बाळा घरी काही सांगितलेलं नाहीस, तू कसा काय आहेस. आणि ती दोघं इतकी भारावून गेली, दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं, एकमेकाला घट्ट मिठी मारली. आणि मग गोंदवलेकर महाराज तिला विनंती करतायत की हे गुपित सांगू नको मला, मी घरी जाणारच आहे, पण माझं तीर्थाटन पूर्ण होऊ दे, मग मी घरी जाणार. तीर्थाटन करून एक दिवस सकाळच्या वेळेला ते आपल्या घराच्या समोर उभे राहिले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून हाक मारली. त्यांची आईच बाहेर आली शिदा घेऊन, काय म्हणतात त्याला, भिक्षा वाढायला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला भिक्षा नको, मला तुमची भिक्षा नको. मग तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे? त्यावेळेला त्यांनी सरळ सांगितलं, मला तुम्ही नाही ओळखलं, मला तुम्ही जरा तो जसा बोलायला लागला त्यावेळेला अरे माझा हा गणू आहे, आणि म्हणून त्याला अशी जी मीठ कवटाळलं, दोघांच्याही डोळ्यातनं पाणी आलं, एवढी घट्ट मिठी मारली. आई आता मी तुला सोडून कुठंही जाणार नाही, इथं तुला आता निवांत तुला आधार मी देणार आहे. आणि मग तिथं त्या ग्रस्त आश्रमात राहिले. मग आईने म्हटले तुझ्या पत्नीला कधी घेऊन यायचं? म्हटले उद्या जाऊया, आता तर घरीच आपण आलेलो आहे. सासरवाडीला कळवलं, स्वतः न्यायला गेले, स्वतः त्यांना घेऊन आले. म्हणजे सद्गुरूंच्याकडून जे राम त्यांनी मिळालं, सद्गुरूंनी त्यावेळेला आदेश त्यांना दिलेला होता की राम मंदिराची स्थापना करा, त्यांच्या नामाचा प्रसार करा, अभंग त्यांच्या नावानं गात जावा, त्यांचं नाम घेत जावा, नाम वाटत जावा, नाम देत जावा, नाम घ्यायला लावा. गोंदवलेकर महाराजांनी हेच कार्य केलं. लोकांच्या मनातली तळमळ घालवण्याचं काम केलं, शंका घालवण्याचं काम केलं. लोकांना आपलं म्हटलं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा निश्चित तत्व त्यांनी पाळलं आणि ते तसं आचरणात आणून दाखवलं. म्हणून इथं याचा सारांश सांगताना मी सांगतो, जो ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. ज्या वेळेला आपण नाम घेतो, ते पवित्र नाम घेतलं की आमचं मन शुद्ध होतं, अंतकरण शुद्ध होतं, बुद्धी पवित्र होते. सगळं शुद्ध झालं की त्याच्यामध्ये सात्विक गुण भरले जातात. सात्विक गुणानं तो संपन्न झाला, ते गुण भरले गेले की ते सात्विक गुण त्याच्या आचरणाद्वारे बाहेर दिसू लागतात. तो त्या सात्विक गुणाने संपन्न होतो. कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. बोल बजरंग बली की जय. ठाल विठाल 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 विठाल